साताऱ्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा जनआक्रोश निर्णायक हल्लाबोल मोर्चा आहे आणि मोर्चेकऱ्यांनी पोवई नाक्यावरती चक्काजाम आंदोलन केलं। महागाई, इंधन दरवाढ, बेरोजगारी विरोधात आंदोलन होतं। साताऱ्यात शरदचंद्र पवार पक्षाच्या जनआक्रोश निर्णायक हल्लाबोल मोर्चाला सुरुवात झालेली आहे। शेतमालाला हमीभाव नाही, पीक विमा आणि नुकसान भरपाईबद्दल अन्याय, महागाई, इंधन दरवाढ आणि बेरोजगारी या सगळ्या विरोधात या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला। आज साताऱ्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मी सध्या उभा आहे साताऱ्यातीलच पोवई नाका या चौकामध्ये। या चौकामध्ये प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, माजी आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी जमलेले आहेत। रास्ता रोको देखील करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर गॅस दरवाढ असेल, त्याचबरोबर जे स्मार्ट मीटर आहेत ते तो रद्द करा यासाठी विविध महागाईच्या संदर्भात देखील मोठा मोर्चा काढण्यात आला। बैलगाडीतून देखील ते प्रवास करत आहेत। राष्ट्रवादी कार्यालयापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा होणार आहे। एकंदरीत बघायला गेलं तर मोठी गर्दी आता या पोवई नाका चौकात पाहायला मिळत आहे। कॅमेरामन ओंकारसह मी साई सावंत, पुढारी न्यूज, सातारा।